हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज मी फायनली पोचले सौदत्तीला मंदिरात, मेन मंदिरात मी पोचलेली आहे गाईज. आम्ही रूम वगैरे केली रात्रीच आणि रूममधून मी आता चालले आंघोळीला. रूममध्ये पण आहे वॉशरूम, बट तिथं मी करत नाही. मंदिरात आल्यावर इकडंच आंघोळ करायला लागतं गाईज. तर मी आता चालले तिथे आंघोळ करायला. तुम्हाला दाखवते बघा गाईज. खूप लांब आहे माझं रूम, इथून खूप लांब आहे गाईज. तर तिकडून चालत आले. खूप ऊन आहे गाईज, पायाला असे चटके बसतात ते गाईज, विचारू नका, लिटरली विचारू नका गाईज तुम्ही. आयुष्यपत खूप ऊन आहे ಗಾಯ್ಸ್. ಎಲ್ಲರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿರ್ಬೋದು ಇದು ಸೌದತ್ತಿ ಗುಡ್ಡ ಐತ್ರಿ ಗಾಯ್ಸ್. ನಾನು ಬಂದುಬಿಟ್ಟಿನಿಲ್ಲೇ. ಸೊ ಈಗ ಜಳಕ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೊಂಟೀನಿ. ನೋಡ್ರಿ ಗಾಯ್ಸ್, कंटिन्यू ಮಾಡಿರಿ. व्हिडिओ इष्ट ಆದರೆ लाईक शेअर कमेंट ಮಾಡಿರಿ. तर गाईज तुम्ही पण, तुम्हाला पण आवडला असेल तर व्हिडिओ प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि एक सबस्क्राईब करा. ठीक आहे, सबस्क्राईब करत जावा गाईज. तर तुम्ही बघू शकता इथं हळदी कुंकू किती मस्त, एकदम एकदम छान. आणि हे बांधून ठेवलेलं भेळ वगैरे ते प्रसाद असतं गाईस. तर तुम्ही बघू शकता. आणि येताना इथे पाया पडावं लागतं गाईस. मी तर आता आंघोळ केलं नाही. सध्या आम्ही आंघोळ करायला तिथे खाली चाललो आहे आणि आंघोळीचं प्लेस आहे गाईस तिथं. माझे भाचे लोक तर हे खेळणी बघून वेड झालेत गाईस. मला म्हणतात आताच घेऊन दे. तर आता तर मी आंघोळ करायला चालले, कसं घेऊन देणार, पकडणार कोण त्याला, हो की नाही गाईज. हे प्रसाद असतं गाईज इकडून. तर मी संध्याकाळी सगळं घेणार आहे गाईज आणि त्यांना खेळणे वगैरे जे पाहिजे ते सगळं घेऊन देणार आहे गाईज. तर आता तरी सध्या आपण म्हणजे मी ओके. तर मी आंघोळीला चालले गाईज. बघा इथं नाश्ता वगैरे सगळं भेटतो. खाली आहे गाईज, खूप लांब आहे, हे सीडी उतरून जावं लागतं. तुम्ही बघत राहावा, व्हिडिओ कंटिन्यू करा. खरंच गाईज तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. ठीक आहे गाईज. तर माझ्याकडनं जेवढं होतं मी तेवढं व्हिडिओ काढून मी अपलोड करत आहे गाईज. तर चला बघूया, तुम्हाला दाखवते. तर फायनली आर आहे गाईस, तर आंघोळ करायचे प्लेस आहे बघा गाईस. हे तर लोक हळदी कुंकू घेत आहेत बघा. आजी लोक कसे बसलेत गाईस मस्तपैकी. आणि किती ऊन आहे बघा गाईस. हे लोक उन्हात, एवढे उन्हात हे विकत आहेत. तर चला बघूया आपण. माझे भाची लोकांना चटका बसतं तर पायाला खूप हळूहळू चालत आहे, म्हणून एवढा वेळ लागत आहे गाईस. तर तुम्हाला दाखवते. शॅम्पू वगैरे सगळं घेतलेलं आहे गाईस. साबण वगैरे सगळं घेऊन जायचं असतं आणि तिकडं आंघोळ करायचं मस्त. जेंट्स आणि लेडीज वेगवेगळं आहे गाईस आंघोळीचं तिथे. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ पूर्ण बघा गाईस. वाव, बघा डोक्यात गजरे कसे लावलेत गाईस. मला तर एकच राग आहे की मला तिकडून आमच्या गावाच्या घराच्या इकडून येताना पण मला फूल काही भेटलं नाही लावायला गाईज. आणि इथं बघू, इथं पण संध्याकाळी भेटतं की नाही. तर चला, मी फायनली पोचले. चला बघा गाईज, इथे लोक आंघोळ करून बसले. ते बघा, नारळ वगैरे सगळं इकडं भेटतं बघा. एंट्रन्स आहे, समोर दिसतं तिथं आंघोळीची जागा आहे. आंघोळीला जात आहे बघा. लोक आंघोळ करून करून तिथं कपडे चेंज करत आहेत गाईज. तर बघा, ही आहे आंघोळीची प्लेस. ठीक आहे. आणि वरतून असं शॉवरमधनं पाणी पडतं. तर बघू शकता तुम्ही. जेंट्स वेगळं आहे, लेडीज वेगळं आहे गाईज. हे लेडीजची प्लेस आहे, तुम्ही बघू शकता. मोबाईल चोरीला जाऊ शकतो असं लिहिलेलं आहे तिथं वरती. तर गाईज बघा कसे आंघोळ करतात लोक, है ना गाईज. बघू शकता तुम्ही. बघा गाईज, हे बघा वरून शॉवरमधनं पाणी पडत आहे गाईज. बघा लिटरली खूप गर्दी आहे गाईज, बघू शकता तुम्ही. आणि बघा इथं समोर दाखवते, तिथे जेंट्स लोकांची जागा आहे. दिसते का तुम्हाला, तिथं जेंट्स लोक आंघोळ करत आहे गाईज. आणि इकडून आंघोळ करून आल्यावर समोर व्हाईट कलरचं दिसतंय ना जाळीतनं, तिकडून आतमधलं ते पाणी अंगावर घ्यायला लागतं गाईज. तिथून ते म्हणजे असं बाहेर फेकतात. तर तिकडं थांबून ते घ्यायचं असतं गाईज. तर तुम्ही बघू शकता, इथं म्हैस पण आहे, बघू शकता तुम्ही. बेफलो आहे तिकडं. बेफलो तर मस्त, खूप ऊन आहे म्हणून मस्त बसली, उठतच नव्हती. किती लोकांनी त्यांना उठवायचा प्रयत्न केला. मी पण आंघोळीला आलेला आहे, जास्त दाखवू शकत नाही. तर मी आता माझे भाची लोक आंघोळ केल्यानंतर मी पण जाणार आहे आंघोळीला. तर काय फायनली नाव बंदी सौदत्तीचे गाय. तो ಇವಾಗ ಜಳಕ ಮಾಡಬೇಕು. ಗದ್ದಲ ಐತೆ ಗಾಯ್ಸ್ ರೀ. ಅದಕ್ಕೆ ಸೊ ನಿಂತೀನಿ ನೋಡ್ಬೋದು ಗಾಯ್ಸ್. ನಿಮ್ಗೆ ತೋರಿಸ್ತೀನಿ ತಡ್ರಿ. ಅರ್ಜಿ ಹಾಕ್ಕೊಳಕತ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ, ತೋರಿಸ್ತೀನಿ ನೋಡ್ರಿ ಗಾಯ್ಸ್. ಶಾಂಪू गिंपू ಎಲ್ಲ ಇದ್ರಾಗ ಐತಿ, तोरिस्ತೀನಿ ನಾನು ಗಾಯ್स. ठीक आहे. मी म्हणत होते की आपण बघूया गाईज. मी दाखवते तुम्हाला. आंघोळ करायचं आहे इथे आणि ते करावंच लागतं गाईज. बघा खूप गर्दी आहे गाईज. म्हैस तर बघा मस्त उठत नाही आणि लोक त्याच्यावर शॅम्पू साबण ठेवून मस्तपैकी आंघोळ करत आहे गाईज. गाड आल्यावर त्यांना उठवेल. तर चला. तर गाईज मी फायनली आंघोळ करून आता तिथे रूम केली आहे. तर रूममध्ये चेंज वगैरे करून तर आम्ही जाणार आहे.
बघा मी आंघोळ करून आले मस्तपैकी. आता जाऊन तिथं मस्त फ्रेश होणार आहे गाईज मी. ठीक आहे, तर चला. तर गाईस फायनली मी रूममध्ये पोचले. ऑलरेडी इथं जे स्वयंपाक चालू होता गाईस, पटापटा स्वयंपाक करून बघा काय काय बनवत आहे. करंजी गुळाचे करंजी बनवतो आम्ही. आमटी, भात, पापड, भजी आणि वांग्याची भाजी लागतं आमच्या देवासाठी नैवेद्य दाखवायला. गाईस सगळी तयारी चालू आहे. मी आंघोळ करायला गेलते, तर चला मी पण थोडं काय आहे हेल्प करते, चेंज करते अगोदर. फायनली मी डोकं वगैरे पुसून घेतले गाईज. तर चला आता काय रेडी होत नाही, बस एवढंच. डोकं सुकत एक क्लिप लावणार आहे, त्यांना मदत करते गाईज थोडंसं. आणि आणि पूजा वगैरे करून मी रेस्ट करणार आहे गाईज मस्तपैकी. आणि मग संध्याकाळी गेल्यावर तुम्हाला दाखवणार आहे मी की मी काय काय घेतलं, काय काय नाही घेतलं. पॉसिबल झालं तर मी दाखवणार गाईज, नाहीतर जेवढं होतं तेवढंच दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही, इथं माझी भाची बघा हेल्प करत आहे. इथं माझी मम्मी आहे. इथं बघा बिस्लेरी बॉटल आहे, सगळं आहे बघा. हे लागतं पूजेसाठी सामान. हे बघा गोळ्याची करंजी आहे गाईज. तर इथं काय बोलतात त्याला, तळायचं चाललं आहे. ती माझी वहिनी आहे. तर बघा ही माझी मम्मी आहे गाईज. मस्तपैकी ते पीठ उरलं म्हणून आम्ही पुऱ्या करतोय गाईज, वेस्ट करायचं नाही. हे खाण्यासाठी आमच्यासाठी करतोय, हे नैवेद्यासाठी आहे गाईज. तर चला फायनली सगळं तळून झालं ते गाईज मस्तपैकी झटकेपाट आणि पटापट गाईज. आता मी तुम्हाला दाखवते, थोडंसं शायनिंग मारते. पुरी केल्या मी. तर बघा तुम्ही बघू शकता, हे पुऱ्या 3 मी केल्यात. तर चला तुम्ही बघू शकता काय काय केले. हे करंजी कडप बोलतात आमच्यात. ठीक आहे, तर अजून थोडे फ्राय करायचे बाकी आहे, तर पटापटा करून घेऊया. तर बघा पुरी मस्तपैकी फ्राय केलेल्या आहे, म्हणजे तळलेल्या आहेत गाईज. ॲडजस्ट करून घ्या, मी काय बोलते मलाच कळत नाही. सो प्लीज ॲडजस्ट करून घ्या. थोड्या पुऱ्या झाल्यात. हे पुऱ्या खाण्यासाठी आहे, नैवेद्यासाठी नाही आहे गाईज. तर मी तर खाणार आहे. तुम्ही बघू शकता गाईज ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता आम्ही परडी भरून पूजा करून जेवण करून आणि थोडं रेस्ट करून बघा फायनली चाललं आहे. मी संध्याकाळी मंदिरात जाणार, मग भेटूया आपण.